किनकरजी, मला हे विचारायचं आहे, परसोडी गावचे तुम्ही उपसरपंच आहे. आतापर्यंतचा गावाचा काय काय विकास झालेला आहे? कोणत्या अशा समस्या होत्या मुख्य ज्या तुम्ही इथे पाहिल्या आहेत, ज्या पूर्ण झाल्या, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहील आता विकासाला घेऊन? आतापर्यंत ते इथे काहीच अशा योजना म्हणजे आल्या पण त्या पूर्ण झाल्या नाही. आणि विकास कामं म्हटलं म्हणजे एकदम मागे आहे गावाची. आणि तसं पाहता इथे बरेचसे असे कामं आहे की जे पूर्ण होऊन राहिलेले नाही. जसे आता आमच्या मसान घाटाचा एक रोड आहे, हा काही काळ म्हणजे काही वर्ष 1-2 वर्षा अगोदर इथे एका ठेकेदाराला काम दिलं होतं, परंतु ते सुद्धा पूर्ण झालेलं नाही. आणि ते तसं पडलेलं आहे. मटेरियल आणून शिन्या आम्ही वारंवार ठरावाद्वारे पाठवत असतो, पण ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. अशा समस्या पूर्ण होत नसल्यामुळे मग आमचंही दुर्लक्ष होत असते आणि लोकांचा आमच्यावरचा विश्वास कमी होत असतो. आणि अशामुळे हे कामं रखडलेले आहे. गावामध्ये रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, वैद्यकीय सेवा पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहे का? वैद्यकीय सेवा आहे, परंतु रस्ते वगैरे पूर्ण झालेले नाही अजून आजपर्यंत तरी. गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या असते किनकरजी. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन होते का? तसं मजूर वर्गच आमच्या इथं कमी आहे आणि त्याच्यामुळे अशा समस्या तर नाहीच आहे. रोजगारांना कामाची जरूरत आहे, पण जसा रोजगार पाहिजे त्या पद्धतीचा सरकारकडून रोजगार मिळत नसल्यामुळे आणि प्रायव्हेट मजुरी ही जास्त असल्यामुळे त्याकडे लोक वळत नाही. किनकरजी, गावामध्ये छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा होईल आणि काय कारण वाटते उद्योगधंदे न येण्यामागचा गावामध्ये? याच्या माग कारण काय ते सांगता येत नाही, परंतु उद्योगधंदे तर आवश्यक आहे. कारण तिथूनच गावाची समस्या ही चांगली होऊ शकते, गाव सुधारणा होऊ शकते आणि अशा पद्धतीचे काम जर आले तर. शासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होतं असं वाटतं? हो, दुर्लक्ष तर आहे शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळेच ते कामं होऊन नाही राहिले. ठीक.